आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परतवाडा अंजनगाव सुरजी मृत्यू महामार्गावर आज सकून एक भयानक घटना घडली आहे। या घटनेत एका जणाचा गतप्राण झाला। विशेष म्हणजे राजीव त्याचं जे बॉडी आहे की नाही, मृतदेह हा चक्क टू व्हीलरवरून नेल्याचीही धक्कादायक बातमी सध्या गावरान 90 आली। एक टू व्हीलर आणि फोर व्हीलर याच्यात तो अपघात झाला आहे आणि या अपघातात एका जणाचा जीव गेला। नाव आहे सचिन रमेश सावरकर असं नाव असून एक जो जखमी आहे त्याचं नाव मोहन ताळे। हे दोघे जण शहापुरा अंजनगाव सुरजी या ठिकाणचे आहेत। अंजनगावच्या विठ्ठल मंदिर जो चौक आहे त्या चौकात खालून म्हटलं एक अंडरपास बांधला आहे, तरी लोक वरून जातात, टू व्हीलर आडव्या इकडून तिकडून जातात। तर या ठिकाणी कायम अपघात व्हायची भीती आहे। एकाकडून खोळगावकडून बारगणात जाणार असताना दुसऱ्या बाजूनं परतवाड्यातून अंजनगावच्या स्टॉपकडे जाणारा हा महामार्ग हा कायम मृत्यूले आमंत्रण देणारं ठिकाण आहे इतकं मात्र नक्की। पण या ठिकाणी अजूनही नॅशनल हायवे ऑर्थोडॉक्स ऑफ इंडिया यानं असा एक पर्याय केला आहे, पण तरी लोक वरून जातात आणि त्यात हे सकून भरधाव असणाऱ्या गाडीनं त्याच्यात सचिन सावरकर या तरुणाचा जीव गेला आहे। सदर तरुणाचे जे सेवा आहे उपजिल्हा म्हणजे आपलं त्या ठिकाणचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदन करायसाठी पाठवलं असून याच्यात एक जे गंभीर जखमी मोहन ताळे आहे त्याला परतवाड्यात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। हे सकून बातमी गावरान 90 आली। विशेष म्हणजे हा जो महामार्ग आहे या महामार्गात गेल्या 2 वर्षात अधिकृत आकडा जर पाहिला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात। त्यात काही मानवी चुक्या आहेत, काही तांत्रिक चुक्या आहेत। या साऱ्या गोष्टीचं आकलन होऊन अपघात कमी कसा करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। शहापुरातला असणारा तरुण सकाळी बहुतेक काहीतरी वाळीगिळीत चालला असेल तर त्यावेळेस झालेल्या घटनेनं शहापुरात सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि मोहन ताळे यायले परतवाडा या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवलं आहे।